मी आपणा सर्वांनाच धन्यवाद देतो आणि कैलासवासी श्री सुभाषराव भाऊसाहेब साळुंके पाटील यांचं पुण्यस्मरण होत असताना कैलासवासी सुभाष पाटील हे वैजापूर साळुंके पाटील परिवारातील असले तरी त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांचा जन्मभूमी वैजापूर आहे, पण त्यांची कर्मभूमी लोणी प्रवरा तालुका राहाता ही राहिलेली आहे. तिथे त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये उत्तम प्रकारे चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावरती काम केलं. आज त्यांच्या धर्मपत्नी मंदाताई या सुद्धा प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्येच कार्यरत आहेत. त्यांचे सुपुत्र आमचे तरुण सहकारी लोणी येथील श्री प्रशांत भाऊ सुभाषराव साळुंके पाटील हे भारत इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रमुख आहेत. त्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतायत. अन्य विविध व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम करून आपल्या परिवाराला पुढे नेण्याचं काम प्रशांत भाऊ करतायत. कैलासवासी सुभाषराव यांची सुकन्या सुजाता या इंजिनियर आहेत आणि त्या दुबई या ठिकाणी चांगल्या पदावरती काम करतायत. असा एक सुशिक्षित आणि एक चांगला परिवार. खरं म्हणजे सुभाष पाटील गेल्यानंतर मंदाताई असतील, प्रशांत भाऊ असतील, या परिवारानं आपल्या धर्मशास्त्रानुसार सर्व विधी अत्यंत शास्त्रोक्तपणे पार पाडले. त्यांचे महिन्याचं मासिक श्राद्ध असेल, आज वर्षश्राद्ध त्यांचं या ठिकाणी होत आहे आणि आमच्या प्रशांत भाऊने एक चांगली संकल्पना आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं राबवायचं ठरवलंय. भजन कीर्तन अन्नदान या सर्व गोष्टी आपल्या शास्त्रानुसार तर होणारच आहे, पण त्यांनी पेरूची रोपं आणलेली आहे, भरपूर रोपं आणलेली आहे आणि आलेल्या सर्व मान्यवरांना, पाहुण्यांना, स्नेही मंडळींना, माता भगिनींना सर्वांना त्या रोपाचं वाटप प्रशांत भाऊंनी या ठिकाणी ठेवलं आणि मला आल्याबरोबर त्यांनी ती माहिती दिली. खूप आनंद वाटला की धार्मिक कामासोबत काही सामाजिक पर्यावरणपूरक अशा कामाची आज नितांत गरज आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांना, कैलासवासी सुभाष पाटलांना पेरू विशेष आवडायचा आणि तो धागा पकडून त्यांनी पेरूची रोपं वाटायचं ठरवलंय. आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा प्रशांत भाऊंचा, साळुंके ताईंचा आणि आमचा या व्यासपीठाचा सुद्धा आग्रह असणार आहे की आपण प्रत्येकाने जाताना ते पेरूचं रोप घेऊन जावं. आपल्या वस्तीवर असेल, घराजवळ असेल, शेतात असेल, योग्य ठिकाणी ते लावावं. त्याचं कारण असं आहे की आज आपण प्रदूषणाच्या काळात दुर्दैवानं जीवन जगतोय. जुन्या काळामध्ये माणसं म्हणायची की मी 90 वर्षाचा झालो तरी डॉक्टरकडे गेलो नाही. त्याचं कारण काय होतं माहिती आहे? 2-3 महत्वाची कारण होती. एक तर शारीरिक व्यायाम, कष्ट कामाधामाच्या रूपानं पडत होते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खाणं हे शुद्ध होतं. भाजी, भाकरी, दूध, दही, ताक, फळं अशा पद्धतीचं साधं आणि सकस भोजन आपण घेत होतो. आता त्यामध्ये खूप बदल झाले, आहार बदलला आहे आणि बाजारात घेतलेली वस्तू कोणती शुद्ध असेल याचा आता भरवसा उरलेला नाही. कशात भेसळ नाही हे विचारावं लागतं. कशात भेसळ आहे हे विचारण्यापेक्षा कशात भेसळ नाही. म्हणजे आमच्या एका कीर्तनकारानं एक गमतीनं वाक्य सांगितलं होतं. ते म्हणाले, हल्ली मच्छरांची मीटिंग सुद्धा गुड नाईटच्या मशीनवर बसून होते. म्हणजे भेसळ त्याच्यामध्ये सुद्धा आहे. विठाला हो, म्हणजे विष सुद्धा शुद्ध मिळे ना हो. असा विचित्र काळ आलाय. तिथे अन्न शुद्ध घेणं ही आता आपली जबाबदारी आहे. विशेष करून आबा शेतकरी माणसाला अजून शक्य आहे की घरच्या पुरतं त्यानं भाजीपाला केला पाहिजे, डाळ केली पाहिजे. जे बाजारात पाठवायचे ते सुद्धा विष विरहित असं पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पूर्वीच्या काळी माणसं 90 वर्षाचा होईपर्यंत दवाखान्यात जात नव्हती, दीर्घायुष्य मिळत होतं, खाणं शुद्ध, पर्यावरण सुद्धा शुद्ध होतं. आता हवा सुद्धा प्रदूषित आहे. आणि मग अशा काळामध्ये जसं आजार वाढले की औषधं गरजेची असतात, तसं प्रदूषण वाढल्यामुळे निसर्गाचं संवर्धन ही मोठी जबाबदारी मानव जातीवर आहे, तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे, सर्वांवर आहे. आम्ही सुद्धा आमच्या आश्रमामध्ये जिथे जिथे शक्य अशी कोणती जागा रिकामी ठेवलेली नाही तिथे झाडं लावली. बेटावर असताना सुद्धा गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांना वृक्ष, वनस्पती, झाडं याची विशेष आवड होती. पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना अनेक वनस्पतींचा आणि त्या वनस्पतीच्या आयुर्वेद उपायाची माहिती होती. माझे गुरुबंधू लक्ष्मण महाराज लगडी इथं बसलेले आहेत. आमच्या विद्यार्थ्यांपैकी कोणालाही जर विंचू चावला तर महाराज काय पाला आणायला लावायचे आम्हाला माहित नाही अजूनही ते, पण तो पाला असा ते तोंडात चावायचे, भरपूर पाला तोंडात घ्यायचे, चावायचे. आणि ज्याला विंचू चावलाय आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे, लक्ष्मण महाराजांनी घेतलेला आहे, मी घेतलाय, संजय महाराजांनी घेतलाय. महाराज तो पाला चावायचे आणि कानात असं फुंकर घालायचे हळूवार बराच वेळ. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथे माझे गुरुबंधू आहे त्यांना विचारा, अवघ्या 2च मिनिटात विंचू उतरत होता. ही ताकद आपल्या निसर्गाची आहे आणि अर्थात महाराजांची पण आहे. विठाला 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 विठाला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. वनस्पतीमध्ये, पर्यावरणामध्ये ताकद आहे. आणि मला वाटतं आज आमच्या प्रशांत भाऊने, वडील कैलासवासी सुभाषराव साळुंके पाटील यांच्या स्मरणार्थ ही जी पर्यावरण सेवा केली, ती कीर्तन सेवा आणि अन्नदान सेवे एवढीच महत्वाची, किंबहुना अत्यंत गरजेची अशी सेवा आहे. आणि अशा पद्धतीनं आज या परिवारानं आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण मोठ्या श्रद्धेनं आयोजित केलंय. आपण सर्व पै पाहुणे मंडळी, प्रमुख मंडळी उपस्थित झालेला आहात. नियोजित वेळेमध्येच आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे. वैजापूरला येणं तसं नेहमीच होतं, कारण आपणा सर्वांचं जे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, वारंवार वैजापूरला, वैजापूरच्या पंचक्रोशीत परिसरात सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा आपला हा पुण्य पावन परिसर आहे. शंकर स्वामी महाराजांचा, बहिणाबाई महाराजांचा, सकल संत आणि देवतांचा हा पावन परिसर आणि पुण्यभूमी आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक गावामध्ये भजन, कीर्तन या सगळ्या गोष्टी गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनानं पोहोचलेल्या आहे. इथे जवळ गाव वैजापूरच्या आहे सुराळा. सुराळा गावामध्ये माझ्या मते 80-85% मुस्लिम समाज असेल. इथे बसलेल्या मंडळींना माहितीच आहे, सगळे पंचक्रोशीतले आपण आहात. मला आठवतं की 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुराळ्यातली जी काही 4-2 हिंदू कुटुंब, आपली मराठी कुटुंब, ते महाराजांकडे आले आणि आग्रह केला की महाराज आमच्या गावाला कीर्तन द्या, आम्हाला सप्ताह करायचा आहे आणि आमच्या गावातले मुस्लिम बांधव सुद्धा या सप्ताहामध्ये सहभागी होणार आहे.
महाराजांना विशेष आनंद वाटायचा अशा गोष्टीचा. कारण वारकरी संप्रदायाची रचना आणि वारकरी संप्रदाय जो उभा राहिला तो जगामध्ये मानवता प्रस्थापित व्हावी, बंधुता प्रस्थापित व्हावी, ज्याला आपण आज लोकशाहीची मूल्य म्हणतो, समता, बंधुता. वारकरी संप्रदाय त्यासाठीच कार्य करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळी पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या भक्तीचं माध्यम करून जातीला जात जोडली, माणसाला माणूस जोडला, गरीब श्रीमंताला एकत्र आणलं, सर्व जातीच्या महात्म्यांना आणि समाजाला. कारण त्यांना माहिती मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. गट्टे मग घरामध्ये नाही का शिंदे सर, ते स्वयंपाक करताना सासूला दाखवून घ्यावा लागतो मसाला, आणि ते बरोबर असला तरी ती सासू काय करते, इकडचे धने तिकडं, तिकडच्या मिरच्या, आणि आता वाट म्हणते. तसं हे चांगलंच करतात सगळे, पण आता ती सवय पडलेली ना आम्हाला, हे असं कर तसं कर, ते सहन करतात बिचारे. विठाला विठाला सद्गुरु नारायणगिरी महाराज. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. पंढरीमध्ये सर्व जाती समुदायातील जे प्रमुख महात्मे जमत होते. माऊलींना एक विचार त्यांच्या पुढे आला की समाजातल्या प्रमुखांना जर आपण एकत्र बसवलं तर समाज सुद्धा गुण्यागोविंदानं समरस होईल, ज्याला सामाजिक समरसता असा आजच्या आधुनिक काळामध्ये म्हणतात. यासाठीचा एक दूरदृष्टीचा प्रयत्न, आणि तोही निश्चितपणे अंमलात आणलेला प्रयत्न. तो काही नुसता फक्त प्रयत्न नव्हता, त्यांनी ते अंमलात आणला. मेळविली मांदी. मग संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत रोहिदास महाराज, संत चोखामेळा, जनाई, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, वंका, बंका, 52 संत मंडळी त्या काळामध्ये महाराष्ट्रात माऊलींच्या समकालीन होते. आणि हा इतिहास फार प्रेरणादायी आहे. या संतांमध्ये जातीचं बंधन नव्हतं, परिस्थितीचं बंधन नव्हतं, ज्ञानी अज्ञानी हेही बंधन नव्हतं. चोखा मेळा अक्षरशः मजुरी करणारे होते, पण ज्याच्या अंतःकरणात भाव आहे, भक्ती आहे, जो पांडुरंगाची उपासना अंतःकरणापासून करतो, त्याला संत ही पदवी बहाल केली होती.
न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर हरे भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर हे न पाहे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई हॉलमुळे पण जरा घोटाळा होतो स्वराचा कळत नाही विढाला विढाला न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई याती कुळ माझे गेले हरपोनी हे म्हणणारा वारकरी संप्रदाय. मायबाप हो, कुठली तरी एक जागा अशी पाहिजे असते की जिथे सगळ्यांना एकत्र येता आलं पाहिजे. आपल्याला आपापल्या जागी राहून काम करावं लागतं. मला वाटतं टेलिफोन ऑफिसचा माणूस काही वीज मंडळाच्या ऑफिसमध्ये बसून काम करू शकत नाही. ज्याला त्याला आपलं ऑफिस सांभाळावं लागेल, ज्याला त्याला आपली कार्यकक्षा पुढे न्यावी लागेल. पण एकूण त्या शहराचा आराखडा जर बनवायचा आहे तर कुठंतरी एकत्र मीटिंग सुद्धा घ्यावी लागते. तसं समाजामध्ये शेतकरी शेतकऱ्याचं काम करतो, व्यापारी व्यापाऱ्याचं करतो, नोकरदार नोकरदाराचं करतो. अन्य अन्य भूमिकेमध्ये असलेले सर्व जाती पंथाचे बांधव आपापलं काम करतात. पण वारकरी संप्रदाय हा सर्वांना एकत्र आणण्याचं माध्यम बनलेला आहे. यातायाती धर्म नाही वेशोदाता, यातायाती धर्म नाही वेशोदाता, यातायाती धर्म नाही वेशोदाता, यातायाती धर्म नाही वेशोदाता, निर्णय हाय वेदशास्त्री, निर्णय हाय यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. आणि म्हणून ज्ञानराज माऊलींनी सर्व समुदायाला एकत्र करून या वारकरी पंथाची वाट दाखवली. आणि सुदैवानं आपण वारकरी संप्रदायाचे अनुयायी. त्याचं कारण जे कार्य माऊली ज्ञानोबारायांनी केलं, तुकोबारायांनी केलं, सकल संतांनी केलं, त्याच कार्याचा विचार 200 वर्षापूर्वी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी आपल्या भागामध्ये रुजवला, वाढवला.
त्याचा प्रचार प्रसार केला. गंगागिरीजी महाराजांच्या आरतीमध्ये आपण म्हणतो की हरिनाम सप्ताहात भक्तजन समस्त. पण या भक्तजनामध्ये कोण कोण आहे? चारी वर्ण एकत्र असंही सांगितलं. हरिनाम सप्ताहच यासाठी सुरू केला की लहान थोर आबाल वृद्ध गरीब श्रीमंत सगळ्यांना एकत्र येता यावं, तिथे काही प्रबोधन व्हावं, अन्नदान व्हावं. आता अन्नदानाचं महत्व आजही तितकंच आहे. पूर्वीच्या काळी ते थोडं जास्त होतं. आजही जो जो अन्नदान करील त्याला पुण्यच मिळेल. पण पूर्वीच्या काळी अधिक का त्याचं महत्व होतं? कारण माणसांची उपासमार त्या काळी होत होती. गरिबी एवढी होती की एक वेळ घरातली वडीलधारी माणसं कधी कधी एक वेळ उपवासी राहायची, मग लेकरा बाळांना जेव घालायची. असा काळ होता. 2-2, 4-4 आठवडे बाजार हाटाला जाता येत नव्हतं, पैसा नसायचा. आणि ते जुन्या माणसांचे शब्द आपल्याला आठवतात. काय बाजार नसला तर काय होतंय म्हणले, भागतय दाळी दुळीवर. तुम्हाला हे शब्द आठवत असतील ना? आणि ते ध्यानात ठेवावे लागतील शब्द. ते किती परिस्थिती बदलली तरी वाड वडिलांनी जे कष्ट सायास घेतलेले आहेत, आपण तिथून आलेलो आहोत. आपण त्या अडचणीतून, त्या संस्कृतीतून, त्या परंपरेतून आपण पुढे आलो. आणि हे ध्यानात राहिलं की माणसाला उन्माद येत नाही, उन्मत्तपणा येत नाही. उन्मत्तपणा हा आपला भूतकाळ, आपली वाटचाल, आपली संस्कृती विसरल्यानं निर्माण होतो. विठाला 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 कुंडली कवरदा. अडचणीचा काळ. बाजार हाटाला 4-4, 2-2 आठवडे जात आहेत. मोठ्यातला मोठा शेतकरी कुटुंब असलं तरी पैशाची चणचण असायची. आपण सगळे शेतकऱ्याच्या कुटुंबातली मंडळी आहोत. 100 एकराचा माणूस असला तरी कधी कधी वेळेला पैसे खर्चायला नसायचे. कारण त्या काळी सगळेच व्यवहार हे धान्य धुन्यावरच व्हायचे. दाढी डोकी करायची, वर्षाला धान्य द्यायचं. पूजा अर्चा पंचांग वगैरे सांगायचं. ब्राह्मण बुवाला वर्षाकाठी गाडगे लोटके मडके पोळ्याचे बैल काय लागल ते घेऊन यायचं. दिवाळीचे दिवे आणायचे. कुंभार दादाला वर्षाकाठी धान्य द्यायचं. ही बलुतेदार पद्धत जी होती आपल्याकडे. सुतार समाज असेल, लोहार समाज असेल, त्यांच्याकडनं जी कामं करून घेतली जायची, शेती अवजारं, बैलगाडी, अमुक धमुक, सगळंच काम धान्यावर चालत होतं. पैसा पाहायला नव्हता. आणि म्हणून अशा काळामध्ये, त्या काळात गंगागिरीजी महाराजांनी सुरुवात केली. मला हे सांगायचंय, 200 वर्ष होऊन गेले. समाज अडाणी, अशिक्षित, गरीब, गरिबीत खितपत पडलेला, पण त्याला एकत्र केलं. आणि सांगतो आपल्याला, गरिबी व्यवहाराची, संसाराची असे नका, पण माणसं जर मनानं उत्साही राहिली तर ते जीवनात चांगलं काम करू शकतात. कधी कधी परिस्थिती किती श्रीमंतीची असली, पण जर मनातला उत्साह नाहीसा झाला तर माणसं काही करू शकत नाही. अशी उदाहरणं तुम्ही पाहिली असतील, काही पुस्तकांमधून वाचली असतील, ऐकलं असेल कोणाच्या तोंडून. एखादा खूप शिकलाय, पैसे जवळ आहे, पण काही कारणामुळे त्याला निराशा आलेली आहे आणि तो काहीच करत नाही. व्यापारी असून दुकानावर बसत नाही, नोकरदार असून नोकरीलाच जात नाही, बागायत शेत असून शेताकडे ढुंकून पाहत नाही, निराशेत जीवन जगतो. आणि म्हणून समाजाला त्याचं मन प्रसन्न करण्यासाठी, त्याची बुद्धी शुद्ध करण्यासाठी आणि समाज मनात उत्साह, आनंद निर्माण करण्यासाठी ज्ञानोबाराय, तुकोबारायांनी जे कार्य केलं, गंगागिरीजी महाराजांनी तेच हाती घेतलं. या समाजाला सांगितलं पाहिजे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा दे. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान, मोक्ष अथवा बंधन, मन करा
ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमचे परमार्थ स्नेही श्री थोट भाऊसाहेब उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. इथे एक फिलॉसॉफी, एक तत्वज्ञान तुकोबाराय सांगतात. जीवनात तुम्हाला जे जे काही साध्य करायचं आणि ती सिद्धी प्राप्त करायची, त्यासाठी तुमचं मन प्रसन्न पाहिजे. अर्धवट मनानं नाराजीत राहून कोणतंच काम यशस्वी होत नाही. अधुऱ्या मनानं कोणतं काम होत नाही. म्हणून आमची शेतकऱ्याची मुलं सुद्धा जेव्हा मन लावून शेती करतात तेव्हा ती धरणी माता प्रसन्न होते आणि काही ना काही जीवनात बदल घडतो. पण आता काय माझ्या वाट्याला आलं, माझे जोडीदार सगळे नोकरीला लागले. नोकरी चांगली असली तर ठीक आहे, नाही तर थातूर मातूर नोकरीपेक्षा शेती कधी चांगली वाळून पटेल. तुमची शेती आम्ही पाहतो आल्यावर, किती चांगली शेती तुम्ही करता. इथे बसलेले अनेक जण करतात. आमचे शिंदे सर तर जाऊन येऊन भारी शेती करते. निवडावे तना गाथेमध्ये सर्व विषय आलेले आहेत. गाथा म्हणते तुकोबाराय सांगतात गाथेतून, निवडावे तन शेती करावी जतन. अर्धवट मनानं नाही, परिपूर्ण मना. शिक्षण घेणारे आमचे जे विद्यार्थी विद्यार्थिनी अधुऱ्या मनानं, मला सायन्सला जायचंच नव्हतं, बळच पाठवलं, किरकिर रडरड करत करत. रडक्यांचं काही होत नाही गड्या जीवनामध्ये. एक वाक्य सांगूनच जातो तुम्हाला, रडक्यांचं काही होत नाही. इथे लढणारे लागतात परिस्थितीला, येणाऱ्या सगळ्या संघर्षाला. काय गरिबी येईल, अडचण येईल, आजार येईल, काय येईल ते येईल, पण त्याला सामोरं जाणं. समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवसी पैसोने हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पैसोने हत्तीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा साकर चालत जावे, चालत जावे. देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे रहा. सावता महाराज जे सांगतायत,
देव ठेवील तैसे राहावे म्हणजे प्रयत्नवादी होऊ नका असा अर्थ नाहीये, पण जी परिस्थिती आली तिचा स्वीकार करा. आता झाला एखादा आजार आपल्याला, मग काय पश्चाताप आणि दुःख चिंता करत बसून काय होणार? नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा झाला तसे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. मला इतकंच सांगायचं आहे की मानवी मन बुद्धी प्रसन्न राहावी यासाठी उपाय काय आहे? उपाय अध्यात्म आहे. सकाळची देवपूजा मन लावून करा. दिवसभर तुम्ही जे काम कराल त्याच्यात तुम्हाला उत्साह मिळेल. तुम्हाला जर ध्यान करण्याची आवड असेल, थोडं 10-20 मिनिटाचं ध्यान करा. बघा किती प्रसन्नता. दिवसभर नामस्मरण करण्याची आवड असेल, देवदर्शनाची आवड असेल, ग्रंथ वाचनाची आवड असेल, एक 10-20 मिनिटं वाचा. गाथा, ज्ञानेश्वरी, हनुमान चालीसा, हरिपाठ, दुर्गा सप्तशती, जे आवडेल ते. पण ते शब्द जे ग्रंथातले शब्द आहेत ना, ही मंत्ररूप आहे, ध्यानात ठेवा. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे इये. म्हणून जुनी माणसं जी प्रसन्न राहत होती त्याचं कारण सकाळचा वेळ त्यांचा आध्यात्मिक सेवेपासून सुरू होत होता. तुमच्या आमचे वाडवडील धोत्राचं एक सोगं खांद्यावर टाकलं का पहिलं मारुतीला पाणी घेऊन घालून यायचे. मी म्हणतो तुम्ही सूटपॅन्ट घालून जा दादा हो, पण जा मारुतीच्या पाया पडा ना. धोत्राचं सोगं सगळे म्हातारे आपले तेच करत होते. ओट्यावर सकाळच्या उन्हाला बसायचे, व्हिटॅमिन डी पण मिळायचं आणि पोथी पण वाचायचं. काय माणसं, काय काळ होता. किती प्रगतीचा काळ असला तरी मी म्हणतो हा काळ गैरसोयीचा आहे. जुना काळ जे जुना ऐश्वर्य होतं, आज कोणत्याच आजोबाचा नातू छातीला हात लावून म्हणू शकत नाही की मी माझ्या आजोबा इतका सुखी आहे, सुविधायुक्त आहे असं म्हणू शकेल. आजोबा बैलगाडीतून फिरत होते, हा 4 चाकी गाडीतून फिरतो, सुविधा मिळाल्या. आजोबा दगडा मातीच्या आणि धाब्याच्या घरात राहत होते, आता हल्ली माणसं धाब्यावर जेवायला जातात, ते धाब्याच्या घरात राहत. काला येत काळ बदलतोय. पण सांगतो त्या काळी जे आरोग्य होतं, त्या काळी जे प्रसन्न चित्त होतं, त्या काळी जो एकोपा, आणि हे सर्व टिकवण्याचं काम आज तुमच्या आमच्यामध्ये थोड्याफार ह्या गोष्टी टिकून असतील, याचं श्रेय अध्यात्माला आहे, ग्रंथांना आहे, संतांना आहे. ही संस्कृती सतत त्यांनी जागती ठेवली. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. गुरुवर्य श्रद्धेय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, संत आणि ग्रंथ जर या जगात नसते तर माणसांचं जग हे पशूंचं जग झालं असतं. महाराजांचे शब्द होते. ते म्हणायचे माणसं सुद्धा माणसासारखी. आणि आज आपण पाहतो मायबाप हो, आपल्यासारखे पुष्कळ संवेदनशील, धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय धार्मिक विचार करणारे लोक आहेत, पुष्कळ लोक आहेत. पण याच समाजामध्ये आताही पशुसारखे वागणारे काही कमी आहे? ज्यांना आईबापांची ओळखच राहिली नाही ते पशु नाही तर कोण? वडीलधाऱ्यांचा अवमान करतात, वडीलधाऱ्याचा अवमान करू नये हे आपली संस्कृती आहे. पशु नाही तर कोण? माय भगिनींचा आदर करावा, तिथे अन्याय अत्याचाराचे प्रसंग घडतात, पशु नाही तर कोण? माणसानं माणसाच्या प्राणाचं, हिताचं रक्षण करावं, तिथे एकमेकाचे प्राण घेतात, पशु नाही तर कोण? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजता मरती, बहिरांध होते पांगुळमुखी. मुद्दा इतकाच आहे की या जगाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा आजही आणि पूर्वीच्या काळापासून संत देत आले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या संत विचारानं जर आपण जीवन जगा
तर आपण जीव म्हणून जरी इथे आलेलो असलो, हे मुळात जे नित्य व्यापक असं चैतन्य आहे, ज्याला ईश्वर म्हणतात, ब्रह्म म्हणतात, तेच चैतन्य जेव्हा जीवरूपात बद्ध होतं त्यावेळेला ते जीव चैतन्य आहे, आणि त्यावेळेला त्याला दुःखाचा अनुभव येऊ लागतो. पण मुळात आम्ही जीव नाही, आम्ही देवच आहोत. आणि जीव नाही तर देह म्हणजे आम्ही नाहीच नाही. जीव सुद्धा जीव नसून तो देवच आहे, हे तुकोबारांना इथे सांगायचं. मग जीवच जर देव आहे तर देह म्हणजे मी कुठं आहे? देह तात्पुरता आहे. ज्या धर्मशाळेमध्ये तुम्ही 2 दिवसासाठी यात्रेला गेलात आणि थांबला, ती धर्मशाळा आपली होते का? ती धर्मशाळा आपली होत नाही. या वाणी साहेब बसा. विठाला 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 विठाला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला प्रातः काळी उठवून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. अभंग सुंदर आहे, त्यातले दोन्ही दृष्टांत. म्हणजे जो वाटसरू थांबलाय तो जसा त्या जागेवर हक्क सांगत नाही, तिथून आपण दिंडीला जात असतो. जिथे मुक्काम असेल तिथे माणसं कोणी धर्मशाळेत, कोणी मंदिरात, कोणी पडवीत, जिथे जागा मिळेल तिथे थांबतात, रात्रीचा मुक्काम करतात. सकाळी उठले की झोपायच्या टायमाला माणसं म्हणतात ही माझी जागा आहे, पण सकाळी उठल्यावर म्हणत नाही हो. झोपायच्या टायमाला मस्त तिथेही भांडणं करणार आहेत काही काही जागेवरून. खर तर दिंडीला आल्यानंतर किंवा अध्यात्मात आल्यानंतर आपण आपले दोष आवर्ते घ्यावे, विकार कमी करावे आणि विचार वाढवावा, संस्कार वाढवावा. त्यासाठी दिंडी, त्यासाठी सप्ताह, त्यासाठी. आता काही जण इकडे बांधावून भांडतात आणि तिकडे झोपायच्या जागेवरून भांडतात, म्हणजे घरी तसे दारी. विठाला 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 विठाला. सकाळी उठल्यानंतर तो वारकरी म्हणत नाही की जागा माझी, त्याला माहिती मी रात्रभर थांबलो. तसं मायबाप या जगामध्ये आपण काही दिवसांचीच वाटसरू आहोत. दुरोनी आलो मी गा दुःख झाले. येताना आपण दुरून आलो. गुरुवर्य महाराज म्हणायचे दुरून म्हणजे इंग्लंड, अमेरिका, चीन, जपान, जर्मनी नाही नाही. दुरून म्हणजे अनेक जन्म फिरत फिरत अनेक देहातून आलो. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देहवारा मग लागे. अशा पद्धतीनं हा प्रवास अनंत देहातून झालेला आहे. पण एक बरं झालं, बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. मनुष्य देहामध्ये आपण आलो, फारच भाग्यवान आहोत. जसं एखाद्याची जमीन पाटपाण्याखाली आली तर तो काय म्हणतो? वाणी साहेबांच्या गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या अथक परिश्रमामुळे हा सगळा भाग 20 वर्षापूर्वी पाण्याखाली आला. बरोबर आहे की नाही? माझे आमदार वाणी साहेब, बस 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 बसून घ्या आता, बस. चांगली गोष्ट आहे ना, आनंद वाटतो. काही पोरं बाबा पाहिले का पळत येत, हे बाबाकडे पळत येते, चांगले आहे. विठाला जमीन पाठपाना खाली आली तर तो भाग्यवान समजतो. कारण जिरायताचं दुःख काय असतं हे आपल्या या भागाला, वैजापूर, गंगापूर या सगळ्या परिसराला माहिती आहे. आता थोडंसं परमेश्वर कृपेनं बरं आहे की निदान ज्या भागात पाटपाणी आलं, काही भागामध्ये लिफ्ट योजना आहे, काही तलाव, पाझर तलाव झालेत. पाऊस पाणी सुद्धा या 10 मला तर असा बदल वाटतो 2001 नंतरचा की थोडासा पाऊस पाणी बरा व्हायला लागलाय वेळेवर. मला लहानपणचा काळ आठवतो, फार दुष्काळ होते, पेरलेलं वाळून जास्त जात होतं. आता थोडंसं पावसा पाण्याचं करीन. अहो हे पैठण धरण दरवर्षी भरायला लागलंय. एक काळ असा होता की जवळजवळ 25 वर्षाचा गॅप गेला, ते भरलं नव्हतं, हेही तुम्हाला आठवत असेल. म्हणून दुष्काळ थोडे कमी झाले
ही सुद्धा एक परमेश्वराची आणि साधू संताची आपल्यावर कृपा आहे, ही कृपा आहे. पण संसारातल्या माणसाला बरं झालेलं बरं म्हणावंच वाटत नाही, ते कणतच राहतं ते सारं. काही खरं नाही काही खरं. अरे कोणी काही मागत नाही बाबा तुला, चांगलं तर म्हण विठाला विठाला. चांगलं असल्यावरही चांगलं म्हणू शकत नाही, सतत निगेटिव्ह नकारात्मक. अरे संत महात्म्यांचं संसाराचं वाटोळं झालं तरी ते चांगलंच म्हणत होते. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा. वारकरी संप्रदाय हा परिस्थितीवर विचाराने मात कशी करायची, परिस्थितीवर प्रसन्नतेने कशी मात करायची हे शिकवतो. आणि मात करता येते ज्यावेळेला तुम्ही तुमची प्रसन्नता परिस्थिती हिरावू शकत नाही ना, त्यावेळेला परिस्थिती सुद्धा तुमच्या पुढे हात जोडते की या माणसाचं काही मी बिघडवू शकत नाही. हा माणूस ज्ञानेश्वरी वाचून प्रसन्न आहे, गाथा वाचून प्रसन्न आहे, माऊलींच्या तुकोबारायांच्या गंगागिरी महाराजांच्या नारायणगिरीजी महाराजांच्या मार्गाने चालून हा अत्यंत आनंदी जीवन जगतोय. अशा माणसापुढे नशीब सुद्धा डोकं आपटून निघून जात. कळलं का तुम्हाला? तुकाराम महाराजांच्या दारात नशीब सुद्धा डोकं आपटून मागं निघून गेलं, त्यांना कधी दुःख देऊ शकलं नाही. कारण महाराज म्हणाले माझी मनस्थिती आता अशी झालेली आहे, दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्नी ज्वाळ, होतील शीतळ अग्नी ज्वाळ. दुःख ते देईल होतील शीतळ देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ. आणि म्हणून मानवी जीवन हे देह तादात्म्य त्याचं सोडावं लागतं. आणि देह तादात्म्य सुटलं की दुःखाचा संबंध आपोआप संपतो. गुरुवर्य महाराजांना पायाला एक जखम झाली होती आणि त्याच्यातून पाणी निघायचं. ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांना तुमच्यासारखी चार प्रेमाची जवळची काही महत्वाची माणसं आली. ते म्हणायचे की महाराज तुम्ही आता उभं राहून कीर्तन करण्यापेक्षा बसून करा. महाराज म्हणायचे अरे शेतकऱ्याचा जर बैल बसला तर त्याच्यावर पोतं टाकतात, बसू नये म्हणे. आता हल्ली कीर्तनाच्या क्षेत्रात तरणे ताठे मांड्या घालू घालू कीर्तन, यांचा काय रोग आला यांना, मरायला टेकले ते. जनाची नाही मनाची सुद्धा लाज ठेवत नाही, तरुणपणी मांड्या घालतात आणि कीर्तन करतात. लाज वाटली पाहिजे. विठाला कॅमेऱ्यासमोर सांगितलंय मी, कॅमेऱ्याकडे पाहून सांगितलंय, कारण हा संदेश जिथल्या तिथं पोहोच झाला पाहिजे बरोबर. म्हणून तरुण मुलं आहेत काही महाराष्ट्रामध्ये, मांड्या घालून कीर्तन करतात. एक तर मागं असा बसून कीर्तन करणारा तो म्हणला तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाही. बरोबर आहे, याला उभं राहवत नाही, याची ही लायकी. त्याला तुकाराम महाराज वैकुंठापर्यंत पोहोचले हे कसं पटावं. सातारा भागातला एक कीर्तनकार होता आणि तुम्हालाही बोलताना नादो असे मूर्ख माणसं डोक्यावर घ्यायचा नाद समाजाला. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, विठाला विठाला विठाला. अरे आपल्या तालुक्यात आपल्या गावात आपल्या भागात सुद्धा चांगले वारकरी आहे, चांगले कीर्तनकार आहे. फक्त प्रसिद्ध माणसांच्या नादी लागू नका, ज्यांनी परमार्थ सिद्ध केलाय जीवनामध्ये. अशी चांगली वारकरी माणसं आहे, अशा माणसांच्या मागे चला, अशा माणसांना आदर द्या, प्रेम द्या. तुम्ही चांगल्या जमिनीत पेरलं तर तुमचं बियाणं उगवणार आहे. तसं योग्य माणसाच्या सहवासात परमार्थ केला तर पुण्य होणार आहे. नाही तर खडकावर पेरलेलं जसं वाया जातं. मला वाटतं हल्लीचा युट्यूबचा परमार्थ म्हणजे खडकावरच पेरणी आहे बुवा. युट्यूबला चांगली माणसं असतील त्यांना धन्यवाद आहे,
पण आचार नाही, विचार नाही, सेवा नाही, सत्कर्म नाही, सद्भावना मनात नाही, आणि असे लोक जर उपदेश करायला लागले आणि तुमच्या माझ्यासारखी माणसं त्यांच्या पुढे ऐकायला लागले तर वायाच गेलं म्हणून समजायचं. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज. म्हणून अशाश्वत असलेला हा देह आणि त्याच्यात शाश्वत सत्य नित्य सच्चिदानंद स्वरूप असलेला आत्मा, या दोहोंचं विश्लेषण करता आलं की जीवन कळतं, जन्म मृत्यूचाही उलगडा होतो आणि जीवनाचा बोध होतो. आमची गीता, उपनिषद, गाथा, ज्ञानेश्वरी, तुकोबाराय हे त्या तत्वाचा उलगडा करतात. आणि शरीरजात आघवे नाशिवंत स्वभावे. शरीर कसं आहे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, तुकोबाराय तेच म्हणतात इकडे, नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वाला. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वाला. वरी जन्म घातलेले दुर्ग कीटकाचा झाला. वरी जन्म घातलेले दुर्ग कीटकाचा झाला. रवरवा दुर्गंधी अमंगळ देता बाला. आपल्या बाळाला सांगताना जगालाही हा उपदेश करते. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. गुरुवर्य महाराजांना लोक म्हणायचे, महाराज बसून कीर्तन करा. ही तर कला आहे ना. आणि महाराजांनी सांगितले पा, बसलं की बसला म्हणे माणूस, एकदा बसला म्हणजे बसला. मागून खुर्ची द्यायचे तरी महाराज काय, एकदा का भजन रंगात आलं का ताडकन उठून उभे राहायचे त्या खुर्चीहून. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मायबाप हो भाग्यवान आहोत आपण. माऊलींना ज्यांनी पाहिलं, छत्रपती शिवरायांना ज्यांनी पाहिलं, जगद्गुरु तुकोबारायांना ज्यांनी पाहिलं, हे जेवढे भाग्यवान, तसं सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांना आपण पाहिलं. बस जीवनामध्ये काय घडो नाही त्यांना घडो. हीच एक घटना आपल्या जीवनातली फारच मोठी आहे. जीवनात काय होत राहील ते व्हायचं होईल. महाराजांचा सहवास तुमच्या माझ्यासारख्या सामान्याला काही पुण्य नसताना, काही पात्रता नसताना आपल्याला तो घडावा, फार मोठी गोष्ट आहे. हे युगपुरुष असतात. स्वामी विवेकानंद जसे युगपुरुष होते, हे युगपुरुष असतात. महाराज ते पायाचं दुखणं तुमचं वाढत चाललंय, जखम वाढत चालली. हे पहा म्हणे बाबा, मला त्या जखमेचं काही तिंदा तिंदा म्हणू नका. आता जखम जुनी झाली म्हणे, आणि ती जखम माझ्या परिचयाची झाली. महाराजांचे शब्द मला आठवतात. जखम परिचयाची झाली म्हणे. आता जखमेचा मला त्रास नाही, माझा जखमेला नाही, तुम्ही त्रास घेऊ नका. चला म्हणे कुंडली कवर दे, अरे चला लागा कामा. असंच काम होतं त्यांचं. एखादा विषय जर उरकता घ्यायचा म्हणलं का ते त्या विषयाला असं झटकून टाकायचं, चला म्हणायचं. त्यांच्या सुखदुःखाचं कोणी बोलायला लागलं की त्यांना ते आवडत नव्हतं. जगाच्या सुखदुःखाचं मात्र ते कळकळीनं विचारपूस. पण त्यांच्यावर बोलायला आवरा म्हणायचं. आता आवरा, जाऊ दे, ते चालच राहतं, होत राहतं. त्याला विठाला विठाला
शब्द आठवतो अभंगातला, आपुली ममता नाही देही. हे साधूचं लक्षण आहे. स्वतःच्या देहाची जीवनाची ज्यांना ममता नसते, पण इतरांच्या हिताविषयी मात्र तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ. मुद्दा का सांगितला मी? देह तादात्म्य संपलं की दुःख संपतं. आणि ते तादात्म्य केव्हा संपतं? ज्या वेळेला आत्मा आणि देह हे भिन्न आहे याचा आपल्याला विचार साक्षात्कार होतो, तो बोध आपल्याला होतो. सामान्य अज्ञानी जीव हा देहालाच आत्मा म्हणतो. देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा. पण देह म्हणजे आत्मा होईल काय? देह म्हणजे आत्मा होणं शक्य नाही. मग मृत्यू झाला म्हणजे काय झालं? देह तर इथंच आहे. पाय चालत होते तर मग पायाने आता चालावं, डोळे पाहत होते तर डोळ्यांनी आता पाहावं. याचाच अर्थ त्याच्यातली पाहणारी, चालणारी, बोलणारी जी शक्ती ती निघून गेलेली आहे. आणि त्या शक्तीचं नाव आहे जीवात्मा, जो परमात्म्याचा अंश आहे. आणि शरीर हे बदलत राहतो हा आत्मा, पण आत्मा मात्र नित्य चिरंतन स्थायी अशा स्वरूपाचा आहे. आणि या अर्थानं आपण अमर आहोत. अभंगाचं पहिलं अमर 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 जुने स्नेही अगदी बालपणापासूनचे टेके पाटील, बाबा फरसान, चांगली मंडळी आहे. आणि बेटावर फरसान घेऊन यायचे महाराज. तुमचं फरसान आणि ते उंदीर गाववाल्याचे भजे प्रसिद्धच होते का? दाजी विठाला पुण्यतिथीला दुकान आलं की आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची चंगळ. तेव्हा ही सगळी जुनी माणसं, प्रेम केलेली, महाराजांची खूप सेवा. आपण सगळीच मंडळी वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. 12 वाजून गेले. बाबा मला वाटलं 12 वाजत आले, पण वाजून गेले. आता थांबलंच पाहिजे. अगदी 2 मिनिटात थांबतो, कारण तुमचा सगळ्यांचा वेळ महत्वाचा आहे आणि आम्हालाही पुढील काही कार्यक्रम आहे. या सगळ्या अनुषंगानं विठाला कुंडली कवरदा ज्ञानदेव हरिनाथ विठाला अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. तुकाराम महाराज द्विरुक्ती नाही तर सांगतायत. समान किंवा समानार्थी शब्द एका वाक्यात पुन्हा वापरणं याला द्विरुक्ती दोष म्हटला जातो व्याकरणाच्या, वाङ्मयाच्या दृष्टीने. महाराज ही द्विरुक्ती जाणीवपूर्वक करताय. अनेक अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी काही शब्दाची द्विरुक्ती केलेली आहे, पण तिथे त्यांना त्या एकाच शब्दाचे 2 अर्थ अभिप्रेत आहे. जसं काम नाही झालो पाही रिकामा. एक उदाहरण मला आठवलं ते सांगतो तेवढं. आता काम शब्दाचा मराठी भाषेतून अर्थ घेतला तर कर्तव्य, वर्क, काम, कर्तव्य असा होतो. आणि काम शब्दाचा संस्कृत मधला अर्थ घेतला तर प्राप्तव्य, इच्छा, आकांक्षा, कामना
कामना. संस्कृतातला अर्थ त्याचा भिन्न आहे, शब्द तसाच आहे काम. संस्कृत आणि मराठीत बरेच शब्द सारखे आहे, अर्थ भिन्न आहे. आता आणखी पोट उदाहरण देतो. पाणी. पाणी म्हणजे आपण पितो ते पाणी मराठीमध्ये. संस्कृतमध्ये पाणी म्हणजे हात. म्हणून चक्र धारण करणारा देव, त्याचं काय नाव आहे? चक्रपाणी. हातात चक्र धारण केलं, पाणी म्हणजे हात. शारंग पाणी, शारंग नावाचं धनुष्य, पाणी म्हणजे हात, हातात धारण केलं म्हणून शारंग पाणी. त्या शब्दांचे अर्थ समजणं फार गरजेचं आहे. तसं इथे काम नाही, काम नाही म्हणताना दोन शब्द सारखे वाटले तरी काम म्हणजे कर्तव्यही नाही मराठी भाषेतून. काम म्हणजे संस्कृतच्या अर्थानं घेतलं तर प्राप्तव्यही नाही. महाराजांना असं सांगायचंय, आम्ही आता भक्तीच्या अशा शिखरावर पोहोचलोय की कर्तव्यही उरलं नाही, काही करायचंही आता शिल्लक नाही आणि काही मिळवायचंही शिल्लक नाही. काम नाही, काम नाही. अशा एका निवृत्त दशेमध्ये, अशा एका कृतार्थ भावनेतून निघालेले महाराजांचे उद्गार आहे. तसं इथे या अभंगात अमर आहा, अमर आहा. अमर एका अर्थानं आत्म्याच्या रूपानं, ज्याचा विचार आतापर्यंत आपण केला, आणि एका अर्थानं कीर्तीच्या रूपानं. अमरत्व दोन अर्थानं आहे. आत्मा अमर आहे म्हणूनही आपण अमर आहोत. पण माणूस या भूलोकातून गेला तरी त्यानं चांगलं केलेलं काम हे कधी संपत नसतं. स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, चांगलं जे काही तुमच्या हातून झालंय त्या चांगल्या कामाची आठवण ही निघतच राहणार आणि त्याद्वारा तुम्ही अमर जगामध्ये होत राहता. उत्तमची म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. मृत्यू रूपानं जीव जरी गेला, या भूलोकातून निघून गेला जीवात्मा, देह पंचतत्वात विलीन झाला, तरी कीर्ती मात्र कुठेही जात नाही. ती इथेच राहते, ती तुमच्या गावात राहते. शरीरानं आपण जातो, जीवात्म्याच्या रूपाने परलोकाला जातो, शरीरानं पंचतत्वात जातो, पण कीर्ती तुमच्या घराभोवती, तुमच्या गावाभोवती, तुमच्या नावाभोवती, तुमच्या जीवनातल्या इतिहासाभोवती ती तशीच राहते. आणि म्हणून आजही तुमच्या आमच्या नात्या गोत्यातून, शेजार पाजाऱ्यामधून, गावातून अशी अनेक माणसं गेलेली आहे, पण या माणसाला माणुसकी होती, हा माणूस दानशूर होता, ही माता भगिनी अत्यंत मायाळू होती. अशा ज्या आठवणी आहे, या रूपानं सुद्धा अमरत्व. रामायणामध्ये शबरीनं राम प्रभूला बोरं खाऊ घातले. देवाला पंचपक्वान्नाचे नैवेद्य देणारे सुद्धा पुष्कळ आहे, पण शबरीचा जो भाव आणि ज्या परिस्थितीत तिनं ती बोरं दिली, अत्यंत गरिबीत वनात राहणारी बिचारी ती, एक भिल्ल कुळातली, शबर कुळातली ती शबरी, पण तिला तिच्या सद्गुरूंनी आशीर्वाद दिला होता, मातंग ऋषींनी, की राम या वनात येतील आणि ते तुला दर्शन देतील. हा आशीर्वाद बालपणात मिळाला होता आणि शबरीला रामाची भेट म्हातारपणात झाली. चांगल्या गोष्टींची वाटच पाहावी लागते, हा सिद्धांत आहे, हा सिद्धांत आहे. वाईट गोष्टी ताबडतोब भेटतील तुम्हाला. आत्ता तुम्हाला जर मी वैजापुरातून हरिपाठाचं पुस्तक आणून द्या म्हणलं तर 25 दुकानं पाहावे लागतील, बरोबर आहे की नाही? आणि दुसरं काही लगेच घरपोच डिलिव्हरी. कोरोना काळात काहींना दारू घरपोच मिळत होती आणि काही 150 त्या याच्यावर लिहित होते मीडियावर, दारूने कोरोना बरा होतो. आता ह्यांचे का डोके फिरले? कशाचं काही लिहितात, कशाचं समर्थन करतात? विठाला विठाला
विठाला विठाला विठाला. मला वाटतं कोणत्याही गावात, वैजापुरातच नाही, बासुंदीची दुकानं कमी आहे आणि दारूची दुकानं जास्त आहे. बोला मी खरं बोलतोय का नाही? आजच सर्वे करा ना तुमच्या तुमच्या गावापासून, पहा मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय. इथून गंगापूरला जाईपर्यंत बासुंदी एखाद्या ठिकाणी मिळेल, दारू राम राम राम, तोबा 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 तोबा. बर्बाद होण्याची साधनं जगामध्ये माणसाने निर्माण करून ठेवली. हे जग परमात्म्याने एवढं सुंदर बनवलं, पण माणसानं ते विद्रूप करून ठेवलंय. विठाला विठाला. आणि म्हणून आपण जे केलेलं चांगलं काम आहे मायबाप हो, ते कुठेही जात नाही. शबरीनं जो भाव मनामध्ये जपला म्हातारपणापर्यंत, आणि तिला विश्वास होता, आशा होती, श्रद्धा होती तिची. आज ना उद्या, उद्या ना परवा, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी कधीतरी राम येतील. कारण माझ्या सद्गुरूंचा शब्द, तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. आपला जर सद्गुरूंच्या संतांच्या शब्दावर विश्वास असेल तर ते खरं होतच, कधीच खोटं होत नाही. आपला विश्वास पक्का पाहिजे. शबरी म्हातारपणापर्यंत सुद्धा रोज जसा नियम तसाच आश्रम झाडून काढायचा, फळं आणून ठेवायची, फुलं आणून ठेवायची. राम येतील, या फुलाच्या गादीवर बसतील, ही फळं ते खातील. आणि त्या आशा आशेनं शेवटी म्हातारपणामध्ये राम आले. त्या वनात आल्यानंतर तपस्वी, ज्ञानी, तत्वज्ञानी, ब्रह्मज्ञानी लोक, प्रभू आमच्या आश्रमात चला, आमच्याकडे या. राम म्हणाले येईल तुमच्याकडे सुद्धा, नाही म्हणत नाही, पण मला माझ्या भोळ्या भाबड्या शबरीकडे पहिलं जाऊ द्या. कारण भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे ऐसा हरी. निरागसता, सात्विकता जिनं आयुष्यभर जपलेली आहे, भाव जपलेला आहे. आणि म्हणून राम गेले आणि रामाला बोरही अशी दिली मायबाप हो, जी बोरं उष्टी होती. कारण ती इतकी भोळी भाबडी होती, तिला वाटलं एखादं कडू किडकं बोर, आंबट बोर जर रामाला गेलं तर. कारण पूर्वी गावरान वान होते म्हणून त्याला कीड असायची. हल्ली हायब्रिड आहे, किडे सुद्धा खात नाही. अहो सांगा ना मला, किडतात का बोरं हल्लीची? पूर्वी लहानपणी आपण बोरं वेचली ना बोरीच्या झाडाखाली, किडके निम्मे किडके निघायचे. कारण ते चांगले होते म्हणून, ते चांगलं असल्याचं प्रमाणपत्र आहे. हल्ली हायब्रिड वाण असे की कीटक सुद्धा म्हणतो हे खाण्याच्या लायकीचं. विठाला विठाला. आमचे गुरुबंधू आणि आपल्या वैजापूर शहराचे नगराध्यक्ष माजी वाणी साहेबांचे आणि नारायणगिरीजी महाराजांचे सच्चे चेले साबेर भाई शेख, फार चांगली, फार योगदान आहे वारकरी संप्रदायामध्ये. महाराजांच्या काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत अतिशय चांगली सेवा त्यांची सुरू आहे. विठाला कुंडली गवरदा हरी. शबरी अजरामर झाली कारण तिचा शुद्ध भाव. रामायणामध्ये आणखी एक छोटं उदाहरण, मोठी देत नाही मी, मुद्दाम छोट्यातली उदाहरणं. जटायू गिधाड वंशातला पक्षी होता, पण माणसानं चांगलं काम केलं की तो अजरामर होतो. ही गोष्ट मी साबेरभाई सांगतोय सध्या. त्या गिधाड वंशात जन्माला आलेल्या जटायूनं काय काम केलं? सीतामाईला जेव्हा रावण चोरून घेऊन निघाला तेव्हा त्यानं प्रतिकार केला. हे चुकीचं आहे. सीतामाईनं मदतीसाठी आवाज दिला आणि जटायू आकाशामध्ये त्यानं झेप घेतली, रावणाबरोबर युद्ध केलं. शेवटी रावण जो 33 कोटी देवांना बंदीखान्यात घालणारा ताकदवान, जटायूचं बळ कमी पडलं, त्याचे पंख छाटले, तो जमिनीवर पडला. राम लक्ष्मण त्या मायावी मारीच हरणाला मारून
आपल्या या कायगाव टोका भागातून पंचवटीत नाशिकला पोहोचले, पाहतात तर सीतेचं अपहरण झालेलं आहे आणि रावणासारख्या दुष्ट दुर्जन राक्षसानं ते केलेलं आहे. पण त्यांना आतापर्यंत माहित नाही की कुणी केलंय, पण सीतेचं काहीतरी झालंय. कुठे आहे? एखाद्या पशु पक्षानं खाल्ली की काय? एखाद्या राक्षसानं चोरून नेली की काय? स्वतः कुठे रस्ता भरकटली की काय? काय झालंय काय? आणि म्हणून दोघेही भाऊ शोध घेताय. कारण रामाच्या आई साहेबांनी एक जबाबदारी दिली होती. रामा, वनवासात तू जातोय रघुकुलाचा शब्द पूर्ण करण्यासाठी, पण तुझ्याबरोबर आता ही जनक पुत्री सीता तुझी अर्धांगिनी म्हणून येते. आणि तुझा धाकटा भाऊ, त्याला काही वनवास मागितलेला नाही कैकेयीनं, पण तुझ्या सेवेसाठी त्यानं हट्ट धरलाय. लक्ष्मण, रामा, तुझ्यावर मी जबाबदारी देते. तुझ्या वाट्याला सुख दुःख थोडीफार आली तर येऊ दे, पण या दोघांचा सांभाळ कर आणि यांना 14 वर्षानंतर व्यवस्थित घेऊन ये. ही जबाबदारी कौसल्येनं दिली होती. या बस. आमचे लोणी येथील उद्योजक आणि आमच्या वरदविनायक परिवारातील स्नेही दीपकराव धावणे साहेब हे आले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. विठाला विठाला सीतेचा शोध घेताना त्या जंगलामध्ये एक रक्तबंबाळ अवस्थेतला पक्षी दिसला. मोठा महाकाय पक्षी. जवळ जाऊन पाहिलं तो राम राम राम. मी कथा सविस्तर सांगत नाही. रामाने उचललं, त्याला आपल्या मांडीवर घेतलं. तो मानवी भाषेमध्ये बोलू लागला रामाच्या कृपेनं. आणि मग त्यानं सांगितलं की तुम्ही कुठे चालला? म्हणे मी सीतेचा शोध घेतोय. प्रभू माफ करा, सीतामाईला माझ्या डोळ्यासमोरून एक राक्षस चोरून घेऊन गेलाय दक्षिण दिशेला. मी सोडवण्याचा प्रयत्न केला, अपयशी ठरलोय. पंख छाटून मला त्यानं खाली टाकलाय. रामाच्या डोळ्यात सुद्धा पाणी उभं राहिलं. आपण म्हणतो की जग वाईट आहे, पण चांगली माणसं दूरवर तुमचं नातं गोतं नसताना सुद्धा तिथेही तुम्हाला भेटतात. आणि वाईट माणसं कधी कधी तुमच्या अवतीभोवती सुद्धा असतात. म्हणून चांगलेपणा आणि वाईटपणा हा प्रांतावर अवलंबून नाही, जातीवर अवलंबून नाही, धर्मावर अवलंबून नाही, परिस्थितीवर अवलंबून नाही. चांगलेपणा वाईटपणा हा माणसाच्या स्वार्थावर, प्रवृत्तीवर अवलंबून आहे. विढाला रामासाठी प्राण देणारा तो रामाच्या जातीचा होता का सांगा? जटायू आहे, पक्षी आहे. आणि रामाला वनवास देणारं कोणी वैरी होतं का सांगा? त्याची सख्खी सावत्र आई आहे. म्हणून कधी कधी वाईट बाहेर शोधावं लागत नाही, ते अवतीभोवती असतं. आणि चांगलं जिथे नातं गोतं ओळख पाळख काही नाही ते तिथून सुद्धा अनुभवायला मिळतं. म्हणूनच या जगाकडे बंधुभावानं पाहिलं पाहिजे. विठाला राम प्रभूच्या डोळ्यात पाणी आलं. कोण आहे हा माझा? मी कोण आहे याचा? पण सीतेसाठी यानं आपले प्राण दिले. रामानं आशीर्वाद दिला जटायूला. जटायू, काय इच्छा आहे तुझी? सांग, मी तुला पुन्हा तुझं पूर्वायुष्य देऊ. नको प्रभू, आता पूर्वायुष्य नको. याच्यासारखा शेवटचा क्षण जीवनात येणार आहे का? तुमच्या मांडीवर डोकं ठेवून तुमच्याकडे पाहत प्राण सोडण्याचा योग हा ऋषी मुनी आणि महात्म्यांना सुद्धा येणार नाही. तो एका गिधाड वंशातल्या या जटायूला आलाय. ऋषीमुनींनी मागणं मागितलेलं आहे. ऋषीमुनींनी मागणं मागितलेलं आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. महात्म्यांनी अपेक्षा केलेले, देवा तू उपस्थित असावा, गंगेचा तट असावा, तुझं स्वरूप डोळ्यासमोर असावं. आणि अशी परिस्थिती सगळं या हिंदी अभंगामध्ये सगळं त्याचं वर्णन आहे. जटायू म्हणाला, मागूनही मिळत नाही असा मृत्यू न मागता मिळाला. प्रभू आता काही अपेक्षा नाही. आणि मग राम म्हणाले, जटायू
मी तुला असं वरदान देतो की जोपर्यंत या पृथ्वी तलावर माझं भजन कीर्तन आणि आठवण लोक करतील तोपर्यंत तुझी सुद्धा आठवण चिरंतन राहील. आणि म्हणून आजही रामायणाची कथा जटायूच्या कथेशिवाय, शबरीच्या कथेशिवाय, केवटाच्या कथेशिवाय पूर्ण होत नाही. ही सगळे सामान्य आहे, पण रामाची सेवा केलेली आहे. म्हणून ज्यांना सामान्यातून असामान्यत्व प्राप्त करायचं त्याला सेवा, सत्कर्म, पुण्यकर्म हाच मार्ग आहे. दुष्कर्म केलेल्यांचं दहन होत असतं आणि सत्कर्म केलेल्यांचं पूजन होत असतं. हे हनुमान आणि रावणाच्या चरित्रातून आपल्याला कळतं. दसऱ्याला आपण रावण जाळतो, काय आपला भाऊबंद आहे, बांध कोरला होता म्हणून जाळतो? कोण आहे तो? त्याचा ना आपला काय संबंध आलेला आहे का? पण पूर्वी कधी काळी दुष्ट प्रवृत्ती त्यांना दाखवलेली आहे आणि त्या दुष्ट प्रवृत्तीचा निषेध म्हणून आम्ही आज रावणाचं दहन, हनुमानजींनी केलेल्या सेवेचं, सत्कर्माचं आम्ही पूजन करतो. विठाला हरे